आरुषी तलवार मर्डर केस, काय घडलं त्या रात्री, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. अशा केसचं नाव जे आपण अनेकदा बातम्यांमध्ये, लेखांमध्ये, चर्चांमध्ये ऐकलं आहे, पण खरं सत्य आजही धुसरच आहे. माहिती पूर्ण ऐकण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ही आहे 14 वर्षांच्या आरुषी तलवारची कथा. तिचा मृत्यू, तिच्या कुटुंबावरती झालेलं आरोपांचं ओझं, तपासातील चुका, मीडियाचा गोंधळ आणि आजही उत्तर न मिळालेलं एक खूप मोठं रहस्य. तो काळ होता मे 2008चा. लवकरच सुट्ट्या पडणार होत्या. नोएडा दिल्लीजवळच्या शांत परिसर. डॉक्टर दाम्पत्य राजेश आणि नुपूर तलवार त्यांच्या एकुलत्या एका मुलीसोबत राहत होते. आरुषी साधी, शांत, अभ्यासात हुशार, हसतमुख मुलगी, मित्रासोबत मिसळणारी, कुटुंबाशी बांधलेली, आणि तिचं जीवन अगदी सामान्य भारतीय घरासारखंच चाललेलं. तिच्या घरात आणखी एक व्यक्ती रोज येत जात असे. तो होता हेमराज, जो त्यांच्याच घरात घरकामामध्ये मदत करणारा नोकर. 14 मेच्या रात्री सगळं अगदी नेहमीसारखंच होतं. आरुषी तिच्या खोलीत, आईवडील त्यांच्या कामामध्ये, आणि घर एकदम शांत. बाहेरून पाहिलं असतं तर कोणीच म्हणालं नसतं की या घरात काहीतरी भयानक घडणार आहे. 15 मेची सकाळ मात्र त्यांच्या आयुष्यातलं सर्व काही कायमचं बदलून टाकणार होती. सकाळी जेव्हा नुपूर तलवार आरुषीच्या खोलीत गेल्या, तेव्हा त्यांनी बघितलं जे दृश्य, ते दृश्य पाहिल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते दृश्य त्या कधीच विसरता येणार नाही असं होतं. आरुषी तिच्या स्वतःच्या बेडवरती मृत अवस्थेमध्ये पडलेली होती. सर्वत्र रक्त पसरलेलं होतं. तिच्या गळ्याला खोल जखम झालेली होती. खोली नीटनेटकी, जबरदस्तीच्या खुणा नाहीत. बाहेर पडायची कोणतीही खून नाही. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ही बातमी आपल्या पतीपर्यंत पोचवली. त्यानंतर त्या दोघांनी मिळून ह्या पोलिसांना बोलावण्यात आलं. पण इथे सुरुवातीची सर्वात मोठी चूक झाली. एक खून झालेला आहे आणि तरीही तपासाच्या प्राथमिक तासात घरात इतकी गर्दी जमली की पुरावे जवळजवळ पायदळी तुडवले गेले. कारण ही बातमी जशी पसरली तसे सर्वच जण तिथे जमा झाले, आणि त्यामुळे प्रत्येकाच्या गर्दीमुळे तेथील प्रत्येक गोष्ट पोलीस शोधू शकले नाहीत. पोलिसांनी सीन सील केला नाही. फॉरेन्सिक ताबडतोब बोलावलं गेलं नाही, आणि या सर्व निष्काळजीपणाने सत्याचा महत्त्वाचा तुकडा त्या पहिल्या दिवसातच हरवला गेला. या सगळ्या गोंधळामध्ये त्यांच्या घरात काम करणारा हेमराज हा मात्र गायब होता. म्हणूनच पोलिसांनी पहिलीच कल्पना केली की हे सारं काही कृत्य जर कोणी केलं असेल तर ते हेमराजनेच आरुषीचा खून केला आणि तो पळून गेला. ही गोष्ट तशी सोपी, सरळ वाटत होती, पण दुसऱ्या दिवशी जे घडलं त्याने मात्र सगळा तपास उलटवून टाकला. 16 मेला घराच्या टेरेसवरनं दुर्गंध येऊ लागला. दार उघडलं गेलं आणि तेथे सापडला मृतदेह. तो मृतदेह होता हेमराजचा. त्याच्याही गळ्यावरती तीच खोल जखम. त्यानं खून केला आहे असे समजून बसलेले पोलीस आता मात्र स्वतःच्याच सिद्धांतांवरती कोसळले. एकाच घरात 2 मृत्यू. आणि आता प्रश्न झाला, हे दोघांना मारलं कुणी? आता तपास आणखी खोल सुरू झाला. तशी गोष्ट आणखी गुंतागुंतीची झाली. घरात कुठूनही
घुसखोरीचं चिन्ह नव्हतं. दारं, खिडक्या सारं काही व्यवस्थित बंद होतं. काहीही उघड-फोड झालेलं नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी मात्र नंतर थेट आरोप घेतला, तो मात्र पालकांवरती. पालकांवरती संशय घेण्यास आता सुरुवात झाली होती. आणि इथून सुरू झाला एक असा काळ की ज्याने या केसला गुन्हेगारीपेक्षा अधिक सामाजिक नाट्यात रूपांतरित केलं. मीडिया पुढे आली आणि जणू त्यांनीच केसचं स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली. TV चॅनल्सवरती चर्चा सुरू झाल्या. कधी आरुषी आणि हेमराज यांच्या संबंध असल्याच्या अफवा, कधी पालकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आरोप, कधी डॉक्टर तलवार आणि त्यांच्या मित्रांबद्दल कथा. सत्याची जागा आता हळूहळू तर्कांनी घेतली होती. कोणताही ठोस पुरावा तिथे नव्हता. हा संपूर्ण कुटुंब मीडिया, पोलीस आणि समाजाच्या नजरेमध्ये आरोपी बनलं होतं. दरम्यान ही केस CBIकडे सोपवली गेली. CBIच्या पहिल्या टीमला एका वेगळ्याच दिशेनं पुरावे दिसले. त्यांनी सांगितलं, हेमराज आणि इतर काही नोकर या हत्याकांडामध्ये सामील असू शकतात. पण नंतर ही टीम बदलली गेली आणि तपास अगदी उलट दिशेला वळला. नवीन टीमचं मत होतं की जी हत्या केली गेली आहे ती हत्या पालकांनीच केली आहे. त्यांच्या मते घरात बाहेरचा कुणी आला नसल्याची किंवा बाहेर गेला नसल्याची शक्यता जास्त होती. पालकांनी मानहानी टाळण्यासाठी खून केल्याचा सिद्धांत मांडला गेला. पण हे सगळं केवळ शक्यता होती. निष्कर्ष मात्र कुठेही नव्हता. याच दरम्यान कोर्टाने केस हातात घेतली. 2013मध्ये CBI कोर्टाने दोन्ही पालकांना दोषी ठरवलं. संपूर्ण देश या निर्णयाने हादरला. काही लोक म्हणू लागले, हा न्याय आहे, तर काही म्हणाले की हा निष्पाप लोकांना फसवलं जात आहे. त्यांची शिक्षा सुरू झाली. त्यांनी वर्ष तुरुंगात घालवली. पण त्यांच्या डोळ्यातलं दुःख, त्यांची असहाय्यता, ती मात्र कोणालाही सहज लक्षात येत होती. शेवटी 2017मध्ये अलाहाबाद हायकोर्टात त्यांच्या अपीलची सुनावणी झाली आणि कोर्टाचा निर्णय आला. पुराव्यांमध्ये मोठे दोष आहेत. CBIच्या तपासात गंभीर चुका झाल्या आहेत. पालकांविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही. दोघांनाही मुक्त करण्यात आलं. प्रकरण पुन्हा एकदा रहस्यमय बनलं. आजही ते न सुटलेलं असं एक कोड आहे. या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न असा राहतो की आरुषीला नेमकं मारलं कुणी? हेमराजला का मारलं गेलं? त्या रात्री नेमकं असं काय घडलं होतं? घरात बाहेरून कुणी आलं होतं का? किंवा घरातील एखाद्याला काही माहीत होतं का? की संपूर्ण सत्य त्या पहिल्या दिवशीच पुराव्यांसोबत हरवलं होतं? आपण जे काही म्हणू ते काही विचार करू, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. या प्रकरणात सर्वात मोठं नुकसान हे आरुषीचं झालं. तिचं जीवन संपलं. तिची प्रतिमा मीडिया, अफवांनी मलिन केली गेली आणि न्याय तिच्यासाठीही मिळाला नाही आणि तिच्या पालकांसाठीही पूर्णपणे नाही. सत्य एखाद्या बंद खोलीमध्ये अडकून राहिल्यासारखं वाटतं. या केसने भारतीय तपास
पद्धतीमधल्या त्रुटी दाखवल्या. मीडियाची बेफिकीर धावपळ दाखवली आणि समाज किती पटकन कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवतो हे देखील दाखवून दिलं. एखादी छोटी मुलगी, तिचं कुटुंब आणि त्यांचं आयुष्य लोकांच्या मत आणि चर्चांमध्ये तुकडे तुकडे झालं. आजही जेव्हा या केसचं नाव घेतलं जातं तेव्हा पहिल्यांदा आरोप आठवतात, वाद आठवतात, पण फारच थोडे लोक त्या 14 वर्षाच्या मुलीचा विचार करतात, जिचं आयुष्य संपलं आणि जिच्या मृत्यूचं सत्य आजही अस्पष्टच आहे. कदाचित हेच या केसचं सर्वात मोठं दुःख आहे. नुसता गुन्हा अनसॉल्व नाही राहिला, तर एका कुटुंबाचं आयुष्यही कायमचं तुटलं. जर आपण न्यायव्यवस्थेबद्दल बोलतो, समाजाबद्दल बोलतो, मीडिया जबाबदारीबद्दल बोलतो, तर या केसकडे पाहणं म्हणजे एक आरसा आहे. तो आपल्याला हे दाखवतो की आपण कुठे चुकतो, कुठे अनुमान लावतो आणि कुठे वास्तव हरवतो. आणि अशा प्रकारे आरुषी तलवारची कथा आजही संपलेली नाही. तिचं नाव आजही एक प्रश्न बनून उभं आहे. एक शांत, वेदनादायक आणि विचार करायला लावणारं प्रश्नचिन्ह. धन्यवाद मित्रांनो, आजचा व्हिडिओ ऐकण्यासाठी. तुमच्या मते या प्रकरणामागचं सत्य काय असू शकतं? कमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की लिहा. आणि हो, अशाच आणखी खोल तपशीलवार कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अशा कथा आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलला